चेहऱ्यामध्ये आपल्या बरोबर आहे असा एक खास चेहरा ज्याने फिल्म एडिटर म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात केली. गेली 5 दशके इंडस्ट्रीमध्ये ते काम करत आहेत. या व्यक्तीने वेगवेगळ्या फिल्म्स केलेल्या आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध फिल्म एडिटर VN मयेकर. आपलं 3 चेहऱ्यामध्ये खूप खूप स्वागत. दादा कौतुक वाटतं आज 80च्या आसपास आपल्या फिल्म झाल्या, त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण अगदी लक्षात घ्यायचं झालं तर आमच्या लक्षात राहिलेले चित्रपट आपण एडिट केलेले आहेत. सूरज बडजात्या यांच्या बऱ्याचशा फिल्म आपण एडिट केल्या. राजकुमार संतोष, राहुल रवे. पण सुरुवात आपली बासू चॅटर्जींबरोबर झाली. हां, त्याच्या मागे एक किस्सा असा आहे की मी त्यांच्याबरोबर म्हणजे जी मयेकर त्यांच्या एडिटर होते अगोदरच्या फिल्ममध्ये, आणि ती एक फिल्म होती त्यांची जे फायनल करायचं होतं. तर जी मयेकर यांना वेळ नव्हता, बाहेरची 2-4 फिल्म्स त्यांचं फायनल चाललं होतं. ते म्हणाले तू कर रे. तर म्हणलं भाऊ माईक करू शकेन का म्हणून. अरे तू करशील कर म्हणून. आणि ते बासू चॅटर्जीने पाहिलं मला काम करताना वगैरे. ते एक त्यांच्या मनामध्ये राहिलं. आणि सरस्वती चंद्रमध्ये ते चीफ असिस्टंट होते आणि तिकडे मी अप्रेंटिस होतो. हो, सरस्वती चंद्र त्याची गाडी फार गाजली, खूप गाजली होती आणि खूप चालली होती फिल्म. त्यामध्ये तिकडे त्यावेळेला पण ज्यावेळेला नाव द्यायचं वेळ आली त्यावेळी दुसरा एक मुलगा होता. त्याचं म्हणाले ह्याचं नाही, ह्या मुलाचं नाव द्यायचं पहिलं. ह्याचं कारण ह्यानी मी याला काम करताना बघितलेलं, ह्याचं नाव यायला पाहिजे. तिथून आमची ओळख झाली तशी. आणि त्यांचं मी काम वगैरे केलं. ते उस्पार म्हणून फिल्म होती आणि खूप काम वगैरे करून दिलं झालं वगैरे. आणि वर्षानंतर मी एडिटिंग माझं चाललं होतं की डबिंग मॅचिंग चाललं होतं. ते आमचे मधुकर प्रभावकर म्हणून एडिटर आहे, ते कार्ड घेऊन आले. अरे मयेकर आता कशाला हे करतोस, हे घे तू एडिटर झालं म्हणून. तर म्हटलं काय 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 म्हणजे कळलं नाही. म्हणजे हे वाच. तर तिथे मला त्याने एडिटर केलं होतं. ते पिक्चर होतं हिरे की चोरी म्हणून. हिरे की चोरी. हां, शशी कपूर आणखीन मौसमी चॅटर्जी. नटराजला तिथे मूर्त वगैरे तिथे गेलो. मग ते मला म्हणाले अरे पिक्चर और एक पिक्चर करेगा क्या. तो मैंने करूँगा ना. अब बोलिए कौन सी फिल्म है. बोलो छोटी सी बात, BR फिल्म से, वो भी मेरी शूटिंग चल रही है म्हणून. ते फिल्म मग ती छोटी सी बात, ते फिल्म ती झाली नाही पुढे. छोटी सी बात झाली. आणि छोटी सी बात जरी नाव जरी छोटं असलं तरी सगळ्यांना खूप नावं देऊन गेलं. सगळ्या म्हणजे अगदी बासू चॅटर्जी नाव, मला इतर जे आमचे सगळे नवीन होतो आम्ही, सगळ्यांना नावं देऊन गेलं. आणि त्या चित्रपटामुळे माझं नाव झालं असं मला वाटतं. किती फिल्म्स केल्या वासुदांबरोबर आपण? आम्ही 17 फिल्म्स केल्या. त्यामध्ये स्वामी म्हणून एक उल्लेखनीय होते. त्यामध्ये शबाना आझमीला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं. तर त्यानंतर प्रियतमा म्हणून एक फिल्म होती ती केली. शौकीन फिल्म ती केली. आता ज्याच्यातून रिमेक जो केला त्याची ती पण फिल्म, पुष्कळ फिल्म्स केल्या. आणि त्यामध्ये खूप असे काम करण्याचं खूप मला आणि संधी दिली बासुदाने. आणि बासुदांमुळेच मी एडिटर झालो हे मी मान्य करतो. म्हणून हे कोणी म्हणजे इतकं त्यांचे उपकार म्हणावे तर वावगं ठरणार नाही ते. और ये देखिए उनकी तस्वीर जब वो 38 साल के थे. आप तो ऐसे कह रहे हैं जैसे वो गुजर गए हो. नहीं नहीं, गुजरेंगे क्यों, मरे उनके दुश्मन. इतक्या 50 वर्षांच्या अनुभवानंतर आपली एडिटिंग बद्दलची व्याख्या काय? एडिटिंग म्हणजे कसं आहे की आपण साधा ढोबळमानाने आपण विचार करू की एखादा आकार देणं, एखाद्या चित्रपटाला आकार देणं, आकार देण्याच्या नंतर त्याला वेग देणं, हा जो एक सर्वसाधारण भाषांमध्ये मी सांगतो की वेग देणं या गरजेचं. पण आकार देणं आणखी वेग देणं याच्यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी असतात ज्याला एक आपण स्मूथनेस, ज्या फिल्मचे कटिंग म्हणतो ते स्मूथ कटिंग करणं, ते एक फार मोठं एक एडिटरचं स्किल असतं ते. आणि ते त्यामध्ये जर तो एडिटर पास झाला तर तो चांगला एडिटर असं मी मानतो. या सगळ्या प्रवासामध्ये बासुदांबरोबरचा आपला अनुभव खास राहिला. हां, नाही, राजकुमार संतोषी सुद्धा राजकुमार संतोषीने मला एक व्यावसायिकता जी असावी लागते ती दिली त्याने त्या फिल्मने, घायलने, की एक व्यावसायिक चित्रपटाचा व्यावसायिक संकलक म्हणून माझी ओळख झाली, अवॉर्ड मिळाले, म्हणजे खूप असं वेगळं नाव झालं. नाहीतर एक त्यामध्ये जे चॅलेंज जे असतं ते राजकुमार संतोषीकडे काम करणं म्हणजे एडिटरसाठी ते चॅलेंज आहे. त्यांचं एक्सपोज 3 लाख, 2.5 लाख, 3 लाख वगैरे असं. त्यामुळे तुम्हाला ती फिल्म एडिट करायची आहे. बरेच सिक्वेन्ससुद्धा असं नाही की बा सरळ आहेत, अगदी म्हणजे अगदी तुमच्या म्हणजे कामाचा कस लागतो तिथे, अशा तऱ्हेचं ती सगळ्या फिल्म्स होत्या. आणि त्या खूप मला तरी खूप आवडल्या. आणि त्यामुळे माझं नाव पण झालं, मला अवॉर्ड्स पण मिळालं त्या फिल्ममधून. आणि एक राजकुमार संतोषी तर सगळ्या बाबतीत म्हणजे त्याचं
डिरेक्टरसुद्धा, पटकथा लेखक, रायटर म्हणून खूप चांगलं आहे हे. आणि एकदम परफेक्ट पाहिजे. तर परफेक्ट एडिटिंग त्याला पाहिजे असेल ना, त्यांनी मग त्यांना ते आवडतं की बाबा परफेक्ट केलं म्हणून. हम एक बार गले मिलना चाहते हैं. हाथ खोल दो. अशी एखादी फिल्म की जी एडिट करताना कस लागला? हां, कस लागला म्हणजे लेजंड ऑफ भगतसिंग म्हणून फिल्म केली होती मी. त्यावेळेला असं होतं की, आणि त्यावेळेला कसे 2 फिल्म्स एकत्र होतं. सनी देओलचं भगतसिंग, आणखीन आमचं टिप्सचं एक राजकुमार संतोषी डिरेक्टर होतं. म्हणजे शूटिंग पुण्याला चालायचं. आम्हाला ताजमध्ये ठेवलं होतं. ॲविड मशीन दिली होती, तिथे एडिट करायचं. आणि सगळं सेटअप सगळं सेटअप विथ सेटअप तिथे. आणि त्यांचं कसं होतं की सनीचं चित्रपट तिथे चाललं, त्यांचं शूटिंग किती झालं आम्हाला माहिती आहे की इतकं झालं, त्यांचं एवढं शूटिंग, अरे आपलं लवकर व्हायला पाहिजे. कारण डेट आमची एकच ठरली होती की या डेटला रिलीज करायचं. आणि चित्रपट म्हणजे आता राजकुमार संतोषीचे सीन्स म्हणजे आणखी त्याचा एक्सपोज म्हणजे, पण इतके ते मला अजूनही म्हणजे इतके मजा आली ती पिक्चर करताना. म्हणजे भगतसिंगचा इतिहास आहे ते, घटना ज्या आहेत त्या फक्त मांडलेल्या आहेत. म्हणजे असं काही त्याची ज्या इतिहासात घटना घडल्या त्या मांडत गेल्या. म्हणून मला राजी काय म्हणाले, आपल्याला चित्रपट असताना फास्ट घेऊन जायचं आहे, कुठेही थांबता कामा नये. तर त्या हिशोबाने इतकं सुंदर एडिट झालं आहे सुरुवातीपासून ते एंडपर्यंत. आपण जरूर बघा तो. पण तुम्हाला कळेल, मला ते खूप म्हणजे आतापर्यंत जी फिल्म्स केल्या त्यामध्ये लेजंड ऑफ भगतसिंगला मी नंबर 1 देईन एडिटिंगचं. यानंतर म्हणजे 3 चेहरेमध्ये व्ही.एन. मयेकर यांच्याशी खास गप्पा केल्यानंतर इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर भेटणार आहोत पुढल्या आणखीन एका खास चर्चेतल्या आपल्याला आवडणाऱ्या चेहऱ्याला. तीन चेहरेमध्ये आपल्याबरोबर आहे आज एक खास चेहरा ज्यांचं नाव आहे राजन भिसे. राजन भिसेंना आपण एक अभिनेता म्हणूनही ओळखतो, पण ते एक उत्तम नेपथ्यकार देखील आहेत. म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो राजन काका की एकीकडे आम्ही तुम्हाला सिरियल, फिल्म आणि नाटकामधनं बघत असतो अभिनेता म्हणून, पण दुसरीकडे शनिवार आणि रविवार पेपरच्या जाहिरातींमध्ये जेव्हा नाटकाच्या जाहिराती आम्ही बघतो त्याच्या खाली लिहिलेलं असतं नेपथ्यकार राजन भिसे. काय आहे नेमकं, म्हणजे सुरुवात कुठल्या भूमिकेतनं झालेली आहे, एक अभिनेता म्हणून की एक नेपथ्यकार म्हणून? व्यावसायिक रंगभूमीवरती माझी सुरुवात एक नेपथ्यकार म्हणूनच झाली. पण शाळेमध्ये असताना शाळेच्या नाटकातून वगैरे काम करत होतो. मग त्याच्यानंतर जेव्हा मी आर्किटेक्चरला गेलो त्यावेळेला असं काही नाटकं वगैरे करायला स्कोपच नव्हता, कारण खूपच अभ्यास आणि सबमिशन्स असायची. आणि त्यामुळे त्या आर्किटेक्चरच्या वर्षामध्ये नाही काही करता आलं. म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जी आमची सोशल आणि गेट टुगेदर्स वगैरे होतात त्याच्यासाठी नाटकं वगैरे अशी करत होतो आम्ही, पण तो काही फार सिन्सिअर एफर्ट असं काही नव्हतं. माझा एक मित्र मला भेटला, प्रदीप सुळे म्हणून, जो मला ज्युनियर होता आर्किटेक्चर कॉलेजमध्ये. आणि त्यांनी मला विचारलं की तू काय करतोस हल्ली, काय करतोस म्हणजे आर्किटेक्चरल फील्डमध्ये काय करतोस असं त्याचा प्रश्न नव्हता, की नाटक बिटक ह्या क्षेत्रात तू काय करतो. म्हटलं काय नाही रे, आता आलोय. तर तो म्हणाला की अरे आम्ही एक नाटक बसवतोय, आमचा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमध्ये आम्ही एक नाटक बसवतोय. त्या नाटकाचं नाव आहे गॅलिलिओ. गॅलिलिओ? हां, बाय ब्रेक्ट. तर ये ना, संध्याकाळी ये ना अँटोनियो डी सिल्वामध्ये, तिकडे आम्ही जमतो. तर मी तिथे गेलो अँटोनियो डी सिल्वामध्ये. तर तिथे ना अतुल परचुरे, त्याच्यानंतर लाला म्हणजे श्रीरंग देशमुख आणि अशी बटली पोरं दिसत होती. तेव्हा माझं लग्न झालं होतं ना, मी मोठा होतो त्यांच्यात. आणि मी असं जाऊन बसलो, ते काय मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत नव्हतो. आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. अरे परवाच्या शॉटमध्ये माहिती आहे ना असा कॅमेरा इन झाला इथून, म्हटलं आईला हे सॉलिड आहेत कोणीतरी, आपण फारच नौखे आहोत त्यांच्यात. आणि आपल्याला यातलं काहीच माहिती नाही असेल वा. मग तिकडे गेलो, ते सगळेजण, बाकीचे सगळेजण लोक जमले. मग अरुण नाईक, मीना नाईक हे आले त्यावेळेला, ते आले. आणि मग त्याच्यानंतर मला सांगितलं की हे पुस्तकाचं पान आहे, याच्यातनं वाच. आणि मी उघडलं आणि मी वाचलं. तर 2 वाक्य वाचल्यानंतर अरुण नाईक म्हणाले, एक मिनिट, तू नाटकात काम करतोस? तर म्हटलं नाही, म्हणजे मी शाळेत करत होतो, आता काय करत नाही. बरोबर, ठीक आहे, ये उद्यापासून. वा.
कारण ते म्हणाले की मला हे नंतर त्यांनी सांगितलं की तू एक जे वाक्य वाचलं ते सगळेजण एकमेकांकडे बघ, कोण आहे हा कोण आहे, कारण मी कोणालाच ओळखत नव्हतं, कोणीच मला ओळखत नव्हतं. पण त्याच्यानंतर असं माझा ते आंतरनाट्य या संस्थेमध्ये प्रवेश झाला. आता नेपथ्य प्रायोगिक आणि व्यावसायिकमध्ये आपण बघतो की जसं व्यावसायिकमध्ये की घरात आई बसलेली आहे, मुलाची वाट बघते, मग तिथेच घराची खिडकी वगैरे इथं सगळं एक भलं मोठं नेपथ्य सुरू होतं. पण हळूहळू स्टेजवरचं नेपथ्य आपल्याला कमी होताना दिसतंय. याचं कारण असं आहे की टेक्नॉलॉजी आता हळूहळू काय आहे की सरकता रंगमंच किंवा याच्यासाठी पूर्वी असं एक रेल टाकायला लागायचा. आता बेअरिंग्ज आणि हे ते एवढं चांगली फिटिंग झाले आहेत आपल्याकडे, त्यामुळे ते फोल्डिंगच्या सुविधा वाढल्या आणि आपल्याकडे खूप कल्पक आहेत माणसं. माझ्या मते आपल्याकडे जे तरुण नेपथ्यकार येत आहेत ते खूप कल्पक आहेत, छान आहेत आणि ते अर्थात नवीन कल्पना आणणारच स्टेजवरती, प्रश्नच येणार नाही. त्यामुळे मला ह्या लोकांकडनं खूप आशा आहे. सगळे जी नवीन नेपथ्यकार आहेत किंवा नवीन रंगकर्मी आहेत ते खूप छान काम करत आहेत असं माझं मत आहे आत्ताही. पण राजनदा, दोन्ही भूमिकांपैकी म्हणजे एक नेपथ्यकार आणि एक अभिनेता, आनंद कशात मिळतो? नाही, मला थिएटर करायला आनंद मिळतो. नाटकाची जी प्रोसेस आहे की लेखकाने वाचलेली स्क्रिप्ट आणि मग दिग्दर्शकाची ताब्यात जाते आणि तिथून ते त्याच्या पहिल्या प्रयोगापर्यंतचा प्रवास हा इतका एक्साइटिंग असतो जो मी तुम्हाला सांगून समजणारच नाही. तो तुम्हाला तिथे येऊन अनुभवावा लागतो आणि त्याची एकदा चटक लागली की मग ती जात नाही. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर भेटणार आहोत पुढल्या नवीन चेहऱ्याला. पाहत राहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर 3 चेहरेमध्ये आपला तिसरा चेहरा देखील खास आहे. रंगात रंगुनी माझ्या किंवा लढ मित्रा लढ, पण असं लढ की दाखवून दे की तू काय आहेस असं म्हणत हा कवी आपल्या सगळ्यांमध्ये आला. मग हळूहळू त्याचा अभिनेता म्हणून एक प्रवास सुरू झाला आणि आज वेगवेगळ्या भूमिकाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. 3 चेहरेमध्ये आज आपल्या सोबत आहे अत्यंत लोकप्रिय चेहरा, खास चेहरा जितेंद्र जोशी. जितेंद्र, आज तुला इतक्या अनेक रूपांमध्ये आम्ही बघतोय, पण कुठेतरी तुलाही आज थोडं नॉस्टॅल्जिक करायचं आहे. पहिला ब्रेक कधी मिळाला होता, काय सांगशील त्याबद्दल? पहिला ब्रेक जो मिळाला तो मुंबईतला नंतर मिळाला. आधी पुण्यामध्ये मी हे करत होतो, म्युझिक ऑपरेटर म्हणून काम करत होतो. सतीश तारे, सुनील तारे यांच्याबरोबर त्यांच्या नाटकात मी म्युझिक वाजवायचो. म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक जे वाजवतात ते काम मी करायचो. आणि टूर नावाचं नाटक सतीश तारे करत होते आणि मी ते बघायला बसलो होतो की इथून पुढचे प्रयोग मला वाजवायचे आहेत. तर 12:30चा शो होता आणि 1:15 वाजेपर्यंत नाटक सुरूच होत नव्हतं, कारण एक मुलगा आलेला नव्हता. तर मग त्याला वगळून आपण सुरू करूयात नाटक असं ठरलं. आणि तितक्यात खाली मला निरोप आला, कारण तिथे एक मुलगा होता जो मला ओळखत होता म्हणजे त्याला माहिती होता मिमिक्री वगैरे करतो आणि छुटफुट शाळेतनं कामं केली. तर त्याने मला निरोप पाठवला की तू करतोस का काम, आणि नाटक सुरू झालेलं होतं. सतीश तारेला माहिती नाही. मी म्हटलं की मला माहीत नाही हे नाटक काय. म्हटलं काही नाही, 5-6 वाक्य पहिल्या अंकात आहेत, 5-6 दुसऱ्या अंकात. आम्ही नाचतो तसं नाच आणि आम्ही करतो तसं कर. काय म्हटलं हे कमालच आहे. तर सतीश तारेला माहिती नाही आणि मी एंट्री घेतली आणि तिथून त्या बालगंधर्व रंगमंदिरात तिथून पुढे ती सुरुवात झाली. सुरुवात नाटकांपासून असेल, सुरुवात अल्फा कॅम्पस फेअर वॉर पण असेल. हे सगळे हा खूप वेगळा अनोखा प्रवास होता तुझा. एक अँकर म्हणूनही तू समोर आलास, अनेक रूपांमध्ये. अजूनही अँकरिंगही करतोयस, अभिनय करतोयस, कविता वाचतोयस. हे सगळं एक पॅकेज आहे. जितेंद्र जोशी एक पॅकेज म्हणून आमच्या समोर येतं. या सगळ्याची आवड तुला खूप आहे, तुला सगळं हे पाहावंसं वाटतं. तुझे इंटरेस्ट हे सगळे सांगा मला हे सगळं पाहावंसं वाटतं, कारण मला काय वाटतं, मी वेगळा काढू शकत नाही कुठल्या गोष्टीपासून स्वतःला. म्हणजे उदाहरणार्थ मला असं नाही वाटत की मी एक असा अभिनेता आहे किंवा मी एक असा हे आहे. मी खरं कॅमेरामन व्हायला आलो होतो मुंबईमध्ये. कोंबडी पळाली गाण्याबद्दल. कोंबडी पळाली गाणं हे काय, खरं तर केदार शिंदेनं बोलवलं तेव्हा काही इंटरेस्ट दाखवला नाही, नको जाऊ दे. मग अजय अतुलकडून बोलावणं आलं तेव्हा नको. अंकुश चौधरी म्हणाला की गाणं लिहायचं आहे. गेलो अजय अतुलला भेटायला. मी ट्यून ऐकवली, अतुल वाजवत होता आणि अजय गात होता. ट्यून ऐकवली, म्हटलं ही ट्यून हिट आहे, याच्यावर लिहूया. काय सिच्युएशन आहे तर असं आहे, तो कोंबडीच्या मागे पळत असतो, हे ते.
आणि मग अजयच म्हणला कोंबडी पळाली तत्तरा तत्तर तत्तरा तत्तर लागली तत्तरा. म्हटलं बरं, लिहून दिलं. ते इतकं वाईट होतं जे काही लिहिलं होतं ते, खूप वाईट होतं. मग दुसरा ड्राफ्ट लिहिला तो त्यांना आवडला. आणि मग जिथे रेकॉर्डिंग होतं, रेकॉर्डिंगला गेल्यानंतर मी म्हटलं मला काहीतरी वेगळंच सुचतं, आणि ते जे लिहिलं तिसरा ड्राफ्ट तो आज आपण ऐकतो. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. 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 अभिनयाव्यतिरिक्त खूप काही तू करतोसच, पण अभिनयाव्यतिरिक्त काय करायला आवडतं? मला अभिनयाव्यतिरिक्त कविता करायला खूप आवडतात. हे मला असं वाटतं की मी जेव्हा शैलेंद्र बर्वेच्या माझ्या मित्राच्या स्टुडिओला जेव्हा असतो तेव्हा तिथे जाऊन बसणं, तो काहीतरी ट्यून करतो आहे किंवा त्याचं चाललं आहे, मला वाटलं तर मी लिहितो, नाही तर मी बसून असतो. माझ्यासाठी सगळ्यात सुंदर ती गोष्ट असते. किंवा बॅग घेतली आहे, कुठे जायचं आहे माहीत नाही, आणि पैसे घेतलेत आणि गेलो आहे, आणि जी दिसेल त्या ट्रेनचं शेवटचं तिकीट काढून तिथे प्रवासाला निघालोय. ही सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी. विमानाचं तिकीट काढलंय तुमच्या, सदेह वैकुंठला जायचं. कलेच्या क्षेत्रातला तू मुसाफिर आहेस. तुझा प्रवास असाच चालू राहणार आहे. कुठे त्या कुठे तुला तुझं अंतिम ध्येय सापडेलच, आणि आम्हालाही सोबत ने. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हे होते आजच्या 3 चेहरेमधले 3 खास चेहरे. यानंतर आपण इथेच थांबणार आहोत, पण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढल्या वेळी 3 चेहरेमध्ये 3 खास चर्चेतल्या, आपल्याला आवडणाऱ्या, आपल्याला भावणाऱ्या 3 चेहऱ्यांना. पाहत राहा IBN लोकमत.